एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे सगळं का करतायत, तर निवडणूक यंत्रणा, निवडणूक अधिकारी, निवडणूक मतदार, निवडणूक काम करणारे कर्मचारी हे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे, उद्धवजींच्या पक्षाचा, राज ठाकरे यांच्या पक्षाचा आणि मवियाचा. मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार पांघरुणाखाली ठेवायचे, नावं द्यायची हिंदू आणि दलित आणि मराठी दुबार मतदारांची आणि यंत्रणांवर दबाव टाकायचा. या षडयंत्राने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करतायत, हा आमचा थेट आरोप आहे. खरं तर विनंती आहे, सर्वच गोष्टी राजकीय बघता कामा नये. कुठेतरी आत्मपरीक्षण करा, तुमचा आलेख काय चाललाय. दोन्ही ठाकरे बंधूंना माझी विनंती आहे, पहिल्यांदा तुम्ही बिहारी आणि बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली, उत्तर भारतीय मतदारांच्या विरोधात आंदोलन आणि भूमिका घेतली. बिहारी आणि उत्तर भारतीय कमी पडले तर हिंदी भाषिक म्हणून त्यामध्ये विघटनाची भूमिका घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा किंवा भूमिका घेण्याचा प्रयत्न केलात. जैन मतदारांच्या विरोधात गेलात, गुजराती मतदारांच्या विरोधात आंदोलन केलं आणि आता मराठी. भोईर पाटील हे मराठी, हिंदू आणि दलित केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी बिहारी मतदारांपासून आता मराठी मतदारांपर्यंत विरोधी भूमिका मांडण्याचं पाप, अशा भूमिका, अशी मांडणी राज ठाकरे तुम्ही, उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि मविया तुम्ही करताय. या थराला जाऊ नका. जरूर आमच्या विरोधात राहा, पण विचार वापसी करा. मुद्दा म्हणून म्हणतोय, अधोरेखित करतो, विचार वापसी, मूळ विचाराला परत जा. आणि मग आमचं म्हणणं आहे की हिंदू दुबार अशी मांडणी करून हिंदू मुस्लिम वेगळ्या भूमिकेचं बीज रोवू नका. दुबार सरसकट मांडणी का नाही केलं, तुम्ही तोंड बळून का थांबलात, तुमच्या उदाहरणात उत्तर का नव्हती, याचं उत्तर द्या. असमानता मतदारांमध्ये होईल अशा भूमिका टाळा. केवळ अल्पसंख्याक मतांच्या तुष्टीकरणाची भूमिका राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आणि मविया का घेत आहे, याचं उत्तर द्या. SIRचं समर्थन करा. निवडणूक यंत्रणा, कर्मचारी, अधिकारी, मतदार यांच्यावर दबाव नको, हीच भूमिका घ्या. आणि अंतिम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे, हे लक्षात ठेवा. आजच्या या वार्ताहर परिषदेमध्ये मविया, राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी मांडलेल्या भूमिकातला झोल नाही फोलपणा आणि नकाब नाही त्यांना बेनकाब करण्यासाठी या गोष्टी आम्ही मांडल्या आहेत. मतदारांपर्यंत आम्ही विषय मांडूच. निवडणूक आयोगासमोर सुद्धा मला हे सांगायचं आहे, तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच मी सांगतोय, मतदार यादीच्या शुद्धीकरणाची भूमिका भाजपची भूमिका आहे. मुख्य निवडणूक आयोगाकडे मी स्वतः आणि आमचे सहकारी एकदा नाही वारंवार गेलेलो आहेत, वेगवेगळ्या निवडणुकीत गेलो आहेत, आताही जाणार. स्वतः देवेंद्र फडणवीसजींनी या विषयामध्ये न्यायालयात दावा दाखल केलाय, ऑन रेकॉर्ड आहे. आणि SIRचे पण समर्थक आम्ही आहोत आणि या गोष्टी सुद्धा निवडणूक आयोगाला आम्ही देणार आहोतच. धन्यवाद. असा कट असेल तर त्यांनी तक्रार जरूर करावी. निवडणूक आयोगाने याची चौकशी सुद्धा करावी आणि याच्यात काळभैर असेल तर पोलीस आणि गृह विभागाने सुद्धा चौकशी करावी. पण फेक नरेटिव्ह करू नका. उद्धव ठाकरेजी असो कोणीही मतदार असो, तो अवैधरित्या गळता कामाच नाही, आमची भूमिका आहे.
पण हेही होता कामा नये की आपला मुद्दा आपलं नरेटिव्ह सेट करण्यासाठी आपणच, माझा आरोप नाही, मी माझं म्हणणं मांडतोय, नाव गळणं किंवा नाव गळवण्याची व्यवस्था करण्याच्या भूमिकेपर्यंत जाणं कोणीही करू नये. त्यांनी घेतलेली नाही. मी मगाशी म्हटलं याची सुरुवात आम्हीच केली आहे. तुम्ही जरा माहिती घ्या. राम नाईक यांनी सगळ्यात पहिली ती भूमिका घेतली आहे. भारतीय जनता पार्टी याचा जनक आहे. याचा सोयीस्कर वापर करून समाजात आणि मतदारांमध्ये आपले मतदार वाढवण्याचा प्रयत्न ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. त्यामुळे हाही विचार त्यांचा नाही, तोही उसनवारी आमच्याचकडनं घेतलाय. आणि म्हणून SIRचे जमन आम्ही आहोत आणि तुम्हाला वाटतंय ना SIRला समर्थन करा. एकेकाने विचारा, एकेकाने. मुळामध्ये आपल्या मतदानासाठी आणि मतदारात निवडून येण्यासाठीची भूमिका आहे राज ठाकरेंची, जी निराधार आहे. न्यायालयात जरूर जावं त्यांनी. आजही निवडणूक आयोगाच्या वतीने मी उत्तर देणार नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं, आमच्या भूमिकेप्रमाणे त्यांची भूमिका असली तरी प्रचलित पद्धतीचा विसर राज ठाकरेंच्या पक्षाला पडलेला दिसतोय. ती प्रचलित पद्धत काय आहे, ज्याच्यावर आम्ही निवडणुका लढायला तयार आहोत, ती प्रचलित कायदेशीर पद्धत आहे. बूथ प्रमुख याने बूथ मधल्या मतदारांचं ओळखपत्र बघावं, म्हणजे मतदारांशी संपर्क करावा. आम्ही करणार आहोत, तुम्ही करा. BLA 1 BLA 2 ही व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. ज्या हरकती आणि सूचना घेण्यामध्ये अधिकृत निवडणूक आयोगाचा भाग तुम्ही करत नव्हतात, झोपले होतात. आम्ही करतो, यापुढे करणार आहोत. निवडणुका प्रत्यक्ष असताना बूथ एजंट, पोलिंग एजंट घेऊ ना आम्ही ऑब्जेक्शन दुबार मतदारांवर, तुम्ही घ्या. प्रचलित पद्धतीने चला. त्यामुळे प्रचलित पद्धतीत ज्या दिलेल्या योजना आहेत, कार्यपद्धती, त्याचं वहन करून निवडणूक करता येते. फक्त ही मांडणी करू नका, भोईर, पाटील, कल्याण, डोंबिवली ही मांडणी करा. मुस्लिम दुबार मतदारांवर मूग गिळून राज ठाकरेजी तुम्ही काय. आणि हे सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, मी म्हटलं माझ्या भूमिकेवर, याचं पालन करणं कर्तव्य. निवडणुका आम्ही याच यादीवर आम्ही निवडणुका लढायला तयार आहोत. मग घाबरता कसले? न्यायालयात जायला आम्ही कोणाला अडवलेलं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. मी मांडलंच ना. अहो ह्या स्तरावर नका जाऊ, विनंती करतोय. पहिले बिहारी, मग आमचे उत्तर भारतीय मतदार, मग जैन मतदार, मग हिंदी भाषिक, मग गुजराती, आता भोईर पाटील. हिंदू, मराठी आणि दलित यांच्या विरोधी मतदार भूमिका घेणार तुम्ही, अशी मांडणी करणार. मग ही करताय तर मुस्लिम दुबारची का करत नाहीत? हिंदू, मराठी आणि दलित यांच्या विरोधी मतदार भूमिका घेणार तुम्ही, अशी मांडणी करणार. मग ही करताय तर मुस्लिम दुबारची का करत नाहीत? हे अधोरेखित करायला नको. कुठेतरी मवियामध्ये आम्हाला संधी हवी म्हणून या थरावर जाणं हे नव्हे बरे. निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाहीत, पण निवडणूक आयोग आणि निवडणुकीतली मतदार यादी याच्या आड आमच्यावर हल्ला केलात, प्रतिहल्लाच करणार, प्रतिहल्ला सडकून करणार. मग तुम्ही जर हा प्रश्न मला विचारत असाल, निवडणूक आयोगातले अधिकारी भाजपचा असल्यासारखे वागतायत, तर माझा आरोप थेट आहे, राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी मुस्लिम धार्जिने, मुस्लिम दुबार मतदारांची भूमिका तळी का उचलतायत? ऑलरेडी केली आहे, आम्ही ही मागणीच केली आहे. आता तुमच्या समोरही करतो. दुबार मतदार आणि त्यातही मुस्लिम दुबार मतदार या विषयामध्ये, किंवा सर्वच दुबार मतदार
निवडणूक आयोगाला काम करावंच लागेल. त्यांनी नाही केलं तरी प्रचलित पद्धतीत आमचे अधिकार आम्हाला माहिती आहेत. ते बूथ प्रमुख, तो BLA 1, ते BLA 2, ते पोलिंग एजंट, आम्ही ते करणार. आम्ही निवडणुकांपासून पळ काढणारे नाहीत, हे आम्हाला स्पष्ट करायचं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं लागेल. आणि मग तोच विषय करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं काय करायचं? मग मी त्यांना प्रश्न विचारतो की लोकसभेच्या निवडणुकात निवडून आलेल्या तुमच्या खासदारांना राजीनामा द्यायला सांगा, मग ही मांडणी करा. आहे ना मतदार यादीमध्ये झोल तुम्हाला वाटतं? मग लोकसभेत तुमच्या बाजूने लागला तर बरा, विधानसभेत तुमच्या विरोधात गेला तर चूक. कुठलीही दुतोंडी भूमिका. आणि पहिलं लोकसभेतल्या खासदारांना आणि विधानसभेत निवडून आलेल्या तुमच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावा आणि मग ही भूमिका मांडा. नाहीतर प्रचलित पद्धतीप्रमाणे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत या, पळ काढू नका.